नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर आज बनवले होते मी मंचुरियन, कोबीचे मंचुरियन. इथे मोठ्या आकाराचा कोबी घेतला होता मी आणि मधोमध कट करून आता याचे उभे स्लायसेस केले आहेत आणि परत त्याला आता आपण छोटे छोटे पीसमध्ये कट करणार आहोत. आणि आता आपल्याला चॉपरमधून हे एकदम बारीक करून घ्यायचे आहे. मंचुरियनसाठी छोटे छोटे पीस केल्यामुळं हा कोबी लवकर बारीक होतो. बघू शकता तुम्ही आता चॉपरमध्ये किती छान इझिली बारीक होतो. आपल्याला पाहिजे तसा कोबी बारीक होतो. त्यानंतर आता याच्यामध्ये मी 2 कांदेही असेच पद्धतीने बारीक करून घेतलेले आहेत, चॉप करून घेतले आहेत चॉपरमध्ये. त्यानंतर आता आपण इथे सर्वात महत्त्वाचा एक याच्यामध्ये पदार्थ टाकणार आहोत, ते म्हणजे पोहे. पोहे टाकल्यामुळे आपले मंचुरियन एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात आणि बराच वेळ हे कुरकुरीत राहतात. आता इथे कांदा आणि कोबी मी मिक्स करून घेतला आहे आणि याला पिळून वगैरे घ्यायची गरज नाही, कारण आपण याच्यामध्ये पोहे टाकल्यामुळं याचं मॉइश्चर पोहे ॲब्झॉर्ब करून घेतात. आता इथे मी अर्धा कप कॉर्नफ्लॉवर, अर्धा कप मैदा आणि 1 कप बारीक करून घेतलेले पोहे याच्यामध्ये ॲड करणार आहे. आणि आता याच्यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या आहेत. त्यानंतर किसून घेतलेले आलं आणि लसूण, त्यामुळं आपल्या मंचुरियनला छान असा फ्लेवर उतरतो. त्यानंतर आता आपण याच्यामध्ये रेड चिली सॉस टाकणार आहोत, परत टोमॅटो सॉस टाकणार आहोत. माझ्याकडे जे साहित्य अवेलेबल होतं त्यामध्येच मी मंचुरियन बनवले आहेत, पण खूप छान झाले होते मंचुरियन. तुम्ही नक्की एकदा अशा पद्धतीची ट्राय करून बघा. त्यानंतर लाल तिखट टाकलेलं आहे 2 चमचे. त्यानंतर आपल्याला चवीनुसार याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे. आता मीठ ॲड करून आपण हे सगळं मिश्रण एकजीव करून घेणार आहोत. आणि याला पाण्याची वगैरे गरज लागत नाही, कारण कोबीला आणि कांद्याला ऑलरेडी पाणी सुटतं. आता बघू शकता एकदम छान असं मिक्स होऊन जातं हे. आणि याच्यानंतर मी याच्यामध्ये थोडीशी बारीक करून चिरून घेतलेली कोथिंबीर टाकली आहे आणि हे परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता मिश्रण सगळं मिक्स झाल्यानंतर याचे छोटे छोटे बॉल बनवून घेतले. एकदम इझिली बनतात, त्याला काही वेळ लागत नाही. तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही बनवून घेऊ शकता. अशा पद्धतीचे आता मंचुरियन तयार करून घेतलेले आहेत. आणि पोहे टाकल्यामुळं एवढे छान मंचुरियन कुरकुरीत होतात ना, आणि क्रिस्पी पण राहतात. बराच वेळ क्रिस्पी राहतात, नरम पडत नाहीत मंचुरियन. तर पोहे आवश्यक टाका. आता आपली एक बॅच तयार आहे मंचुरियन बनवून. आता आपण याला फ्राय करून घेऊया. आणि फ्राय करतानाही आपण गुलाबजामुन जसे तळतो त्या पद्धतीनेच आपल्याला हे मंचुरियन तळून घ्यायचे आहेत. खूप हाय फ्लेमवर तळायचे नाही आहेत, मीडियम फ्लेमवर तळायचे आहेत. कारण हाय फ्लेमवर तळले तर वरून लाल दिसतात पण मध्ये कच्चे राहतात मंचुरियन. त्यामुळं थोडा वेळ लागला तरी चालेल, पण मीडियम फ्लेमवरच आपल्याला मंचुरियन तळून घ्यायचे आहेत. त्यामुळं आतपर्यंत छान क्रिस्पी होतात मंचुरियन. बघू शकता आता मंचुरियनला कलर किती छान येत आहे आपल्या. आणि छान बाहेर जसे भेटतात त्या पद्धतीनेच आपले मंचुरियन तयार झाले आहेत. आणि एकदम कुरकुरीत क्रंची वगैरे झाले आहेत हे मंचुरियन. आणि खायला पण एकदम टेस्टी लागतात. असे खाल्ले तरी चालतात नुसते फ्राय केलेले. त्यासोबत आता मी थोडीशी ग्रेव्ही बनवून घेत आहे. इथे तेलामध्ये उभा चिरलेला कांदा आणि शिमला मिरची टाकली आहे. आणि त्यानंतर याच्यामध्ये आले आणि लसूण टाकायचं आहे आपल्याला, बारीक कट करून घेतलेला. त्याला छान परतून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये सॉस टाकायचं आहे, रेड चिली सॉस आणि टोमॅटो सॉस. ते टाकल्यानंतर हे थोडंसं परतून घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये आता नंतर मी मिक्स करून घेतलेलं, पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं होतं कॉर्नफ्लॉवर, ते टाकलं आहे. आणि त्याला थोडंसं परतून घ्यायचं. तुम्ही बघू शकता आता आपलं ग्रेव्ही पण रेडी आहे. छान अशी घट्टसर बनली आहे. कॉर्नफ्लॉवरमुळे लगेच घट्ट बनते.
आता याच्यामध्ये आपल्याला तळून घेतलेले मंचुरियन सोडायचे आहे. मंचुरियनला कलर किती सुंदर आला आहे तुम्ही बघू शकता आणि एकदम टेक्स्चरही क्रिस्पी आणि क्रंची झालेला आहे. आता सर्व केलं आहे. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. घरचं खा, हेल्दी राहा. श्री स्वामी समर्थ. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.